सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातून प्रेरणा घेतल्यानंतर सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगात असताना तिथे जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर केशव बळीराम हेगडेवार यांनी RSS अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची स्थापना केली. लक्षात घ्या, सप्टेंबर 1925 ला RSS ची स्थापना नागपूरमध्ये झाली. 2025 ला या संघटनेला सुमारे 100 वर्ष पूर्ण होत आहे. लक्षात असू द्या, आयोग या घटनेचं औचित्य साधून तुम्हाला जरूर प्रश्न विचारू शकतो. लक्षात असू द्या, आतापर्यंत RSSचे एकूण 6 सरसंघचालक झाले. त्यापैकी 1940 पर्यंत पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार होते. त्यानंतर 1940 ते 1973 पर्यंत माधव सदाशिव गोळवणकर अर्थातच गोळवणकर गुरुजी हे सरसंघचालक या ठिकाणी बनले. लक्षात असू द्या, त्यावेळेस 1940 ला बॅरिस्टर जिनानं जेव्हा टू नेशन थेअरी मांडली, त्या टू नेशन थेअरीला आव्हान करण्यासाठी गोळवणकर गुरुजी यांनीच "वी" या नावाचं पॅम्पलेट देखील चालवलं. त्यानंतर मधुकर दत्तात्रय देवरस यांनी 1973 ते 1993 पर्यंत RSSचे तिसरे सरसंघचालक म्हणून कार्य केलं. त्यानंतर राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया 1993 ते 2000 पर्यंत RSSचे सरसंघचालक बनले. 2000 पासून 2009 पर्यंत के सुदर्शन RSSचे 5वे सरसंघचालक आणि आता 6वे सरसंघचालक 2009 पासून आतापर्यंत डॉक्टर मोहनराव भागवत या ठिकाणी बनले. लक्षात असू द्या, RSSच्या 2 महत्वाच्या पत्रांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलं पत्र होतं ते म्हणजे पंचजन्य, जे हिंदी मधलं होतं आणि ते लखनौ मधलं प्रकाशित झालं. आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑर्गनायझेशन, जे म्हणजे इंग्रजी मधलं होतं. लक्षात घ्या, या घटनेवर कुठेतरी प्रश्न जरूर विचारला जाईल.